सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं, देखरेख करणं ही प्रशासनातील व्यक्तीबरोबरच शासनातील म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांची देखील जबाबदारी आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये असं दिसतंय की या ठिकाणचे आजीमाजी नगरसेवक आणि आमदारच सरकारी जागांवर डल्ला मारतात, अतिक्रमण करत आहेत. अंतरिक्ष सोसायटी, नवजीवन सोसायटी, स्वप्नगिरी सोसायटी, ग्रीनफील्ड सोसायटी या सोसायटीतील रहिवाशांनी माझ्याकडे तक्रार केली की या ठिकाणी उद्यान विभागासाठी आरक्षित असलेल्या जागेत आमदाराच्या आशीर्वादाने काही लोक अतिक्रमण करत आहेत. या संदर्भात मी जनसंवाद सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तक्रार केली आणि त्यानुसार आज कारवाई झाली आणि ते अतिक्रमण हटवण्यात आलं. मात्र या अतिक्रमण हटवायला 4-5 दिवस गेल्यामुळं अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी काही खर्च केला होता, त्यांचं देखील आर्थिक नुकसान झाले. तर त्यांचं झालेलं आर्थिक नुकसान हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी भरून द्यावं अशी माझी विनंती आहे. तसंच त्या ठिकाणी झाडलोट करणारे सरकारी कर्मचारी यांची नैतिक जबाबदारी होती की त्या ठिकाणी जर अतिक्रमण होत असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ कळवावं. त्यांनी देखील या ठिकाणी कोणतेही कर्तव्य पार पाडलेलं नाही. अशा स्वच्छता कर्मचारी आणि त्या रस्त्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील दंडित करण्यात यावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.